Very good morning to all. So last time we have seen the dot product. काय फॉर्मेशन झालेलं डॉट प्रोडक्ट. त्याच्यात एक कन्सेप्ट आहे डायरेक्शन अँगल, डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशोज. तो क्रॉस प्रोडक्ट झाल्यानंतर घेईल. तुम्हाला सध्या जस्ट टू वेक्टर्स रिलेटेड डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट आहे. दोन टाईपचे प्रोडक्ट्स असतात. इफ A and B are the two vectors, if A and B are the two vectors, then we can take its a dot form. By definition, magnitude of A, magnitude of B, and cosine of angle between them. Correct? Now another product form, A cross B. Here we'll learn correct cross product, dot product, cross product, and it's a combination. And it's a combination dot and cross. तीन वेक्टर्स A, B, C जर असतील तर A डॉट B क्रॉस C हा प्रकार. A डॉट B क्रॉस C कशात आहेत आपण आता सध्या वेक्टर फॉर्म मध्ये मल्टिप्लिकेशन पार्ट मध्ये आहेत आपण, राईट. सो एक्सरसाइज 5.3 मधलं काही पार्ट तुम्हाला लास्ट टाइम लर्न आउट केलं होतं, राईट. काही पार्ट राहिला असेल तरी आय थिंक डायरेक्शन अँगल, डायरेक्शन कोसाइन्स राहतील, ते नंतर घेऊ आपण, कारण तो हा पार्ट डॉट आणि क्रॉसशी रिलेटेड नाही आहे. त्यामुळं युनिट वेक्टरशी रिलेटेड आहे तो पार्ट. वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स मध्ये वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, दॅट इज क्रॉस प्रोडक्ट. टुडे वी विल सी द क्रॉस प्रोडक्ट फॉर्म. सो मेक द टायटल वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. वेक्टर प्रोडक्ट लर्न करायचं आहे आज. या आधी क्रॉस प्रोडक्ट डॉट कम्प्लीट केलं होतं. वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, vector product. So make the title vector product. Vector product of two vectors. दोन वेक्टर्सचा वेक्टर प्रोडक्ट कसा घेतला जातो हे पाहायचं. ऑलमोस्ट फिजिक्स मध्ये जो पार्ट तुम्हाला सांगितलाय, आय थिंक मॅथमॅटिकल मेथड्स, राईट, दॅट विल बी दिस फॉर्म. Vector product of two vectors. Dot असतो, एक क्रॉस असतो. Yes, simple. First definition part. काय क्रॉस प्रोडक्ट डेफिनेशन? डेफिनेशन पार्ट A क्रॉस B मल्टिप्लिकेशन सारखं साइन आहे. सेम पार्ट A B sin theta and one more thing, what is that? And one more thing, what is that? एक अजून एक थिंग काय आहे, पण ती काय असली पाहिजे. One more thing, and what is that? What is that? One more thing, and what is that? Sanga. One more thing, and what is that? Direction. Direction always कोण इंडिकेट करतात? हा तर पार्ट तिथेही होता. कुठं? डॉट प्रोडक्ट मध्ये. मॅग्निट्यूड ऑफ ए, मॅग्निट्यूड ऑफ बी, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. करेक्ट. हा पार्ट तिथेही होता, इथेही आहे. हा मॅग्निट्यूड झाला, ही मॅग्निट्यूड आहे. ओके, ही मॅग्निट्यूड आहे. करेक्ट. सो व्हॉट इज द डायरेक्शन? डायरेक्शनल याच्या अलॉंग असते, याच्या अलॉंग ए क्रॉस बी. समजून घ्या, ए आहे, बी आहे, ए आहे, बी आहे, ए वेक्टर आहे, बी वेक्टर आहे, and it's a cross product. It's a cross product. काय याला परपेंडिक्युलर, ए ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे, बी ला सुद्धा परपेंडिक्युलर. हा जो वेक्टर आहे तो परपेंडिक्युलर टू द ए सुद्धा आणि बी सुद्धा आहे. अँड दॅट इज ड्रॉ होत नाही म्हणून तो असा ड्रॉ केला, या पद्धतीने ड्रॉ केलेला आहे, या पद्धतीने ड्रॉ केला आहे. So magnitude of A, magnitude of B into sin theta, and the direction A cross B याच्या along पाहिजे, याच्या along पाहिजे. हे समजून घ्या की A ला पण परपेंडिक्युलर, B ला पण परपेंडिक्युलर टू A and perpendicular to B, A cross B. आणि याच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर. क्लिअर? च्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर. च्या डायरेक्शन मधलं काय? युनिट वेक्टर. च्या डायरेक्शन मधलं युनिट वेक्टर. सो A B परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर आहे, राईट. आणि ही कॅप म्हणजे युनिट वेक्टर.
हा टोटल ए क्रॉस बी, हा ए क्रॉस बी ऍक्च्युअली परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे. क्लिअर आहे का सर्वांना? एला पण परपेंडिक्युलर आहे, बी ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. दिस इज परपेंडिक्युलर टू ए अँड बी. हा काय आहे? युनिट वेक्टर आहे. युनिट वेक्टर आहे हा. दिस इज द युनिट वेक्टर पार्ट. या पद्धतीने. So the direction will be represented by the unit vector, that is n cap form. N cap form, correct? Yes, waiting room ला कस्टमर वाढत चालले. व्हेरी नाईस. अनिकेत शिंदे, हर्षवर्धन पाटील, बार, जागृती कुंभार, श्रावणी सुर्वे, दीपक साळुंके. गुड गुड गुड. कोण आहे अजून? जागृती कुंभार, श्रावणी सुर्वे, दीपक साळुंके. करा ट्राय. राहा वेटिंग रूम मध्ये. लेट आलात ना, वेटिंग रूम मध्येच ठेवणार आहे, आतमध्ये घेणारच नाही. ए बी क्रॉस प्रोडक्ट अँगल बिटवीन देम इज द थीटा, राईट? हा तो पार्ट आहे. तर लक्षात ठेवायचा आहे, हा जो वेक्टर मिळतो, नवीन वेक्टर मिळतो, फर्स्ट वेक्टर, हा सेकंड वेक्टर, हा थर्ड वेक्टर, या पद्धतीने फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर अँड द थर्ड वेक्टर, दीज आर द 3 वेक्टर्स म्हणून येतात. 3 वेक्टर्स आहेत ते वेगवेगळे, वेगवेगळे 3 वेक्टर्स आहेत ते, वेगवेगळे 3 वेक्टर्स आहेत. अथर्व खरोटे, बाय. वेगवेगळे 3 वेक्टर्स आहेत. ए वेक्टर, बी आणि तिसरा वेक्टर मिळतो. लक्षात ठेवा, तिसऱ्या वेक्टरचं नाव ए क्रॉस बी आहे. तिसऱ्या वेक्टरचं नाव ए क्रॉस बी आहे, जो की along and perpendicular to the board, perpendicular to the board follows, perpendicular to the board. निष्कळ जगताप. नेक्स्ट, याच्या काय प्रॉपर्टीज आहेत? पेज नंबर 170 वरती डिफाइन आहेत. फर्स्ट थिंग, व्हॉट? राईट डाउन, नोट और रिमार्क्स पार्ट. स्टार्ट. Note part or remark part. First one, Maxwell rule. Okay. हा युनिट वेक्टर, हा ए क्रॉस बी आउटवर्ड आहे, ए अँड बी इन द प्लेन आहे, आणि ए क्रॉस बी परपेंडिक्युलर असतो. ए क्रॉस बी परपेंडिक्युलर असतो. पियुष मोरे, पियुष मोरे, अथर्व खरोटे, श्रुती पलंगे, सारंग पारखी. ओके घ्या. फर्स्ट थिंग काय दिलेलं आहे? मॅग्निट्यूड. कशाचे मॅग्निट्यूड? मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. काय लिहिणार मॅग्निट्यूड पार्ट? डायरेक्शन नाही, असा पार्ट म्हणजे मॅग्निट्यूड. दॅट इज ए बी साइन थीटा इज द मॅग्निट्यूड. ए क्रॉस बी काय आहे? न्यू वेक्टर आहे, थर्ड वेक्टर आहे, जो की ए अँड बी ला काय आहे? परपेंडिक्युलर. दॅट इज पॉइंट नंबर 2. ए क्रॉस बी एक न्यू वेक्टर आहे. A cross B is the new vector which is perpendicular to A and B also. A and B also. A and B la A cross B perpendicular. Point number 3rd, the unit vector. काय वेक्टरची डेफिनेशन? समजा P हा एक वेक्टर आहे, राईट? त्याचा युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे P कॅप, वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. सिमिलरली इथं एन कॅप युनिट वेक्टर आहे, राईट? सो वेक्टर कोण आहे? वेक्टर कोण आहे? ए क्रॉस बी आहे, आणि याची मॅग्निट्यूड ए क्रॉस बी ची मॅग्निट्यूड. हा पी वेक्टर आहे, त्याची मॅग्निट्यूड, आणि हा त्याचा डायरेक्शनल फॉर्म. सो लक्षात ठेवा, दिस इज युनिट वेक्टर. इज द युनिट वेक्टर म्हणून येतो. तो कोणाच्या अलॉंग असतो?
कोलिनियर कोणाला आहे? ए क्रॉस बी आणि एन कॅप कोलिनियर आहेत असं म्हटलं जातं. ए क्रॉस बी आणि एन कॅप आर कोलिनियर. काय ते? कोलिनियर आहेत. साइन थिटा कुठे राहिला? झालं की सगळं. ए क्रॉस बी डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. हा मॅग्निट्यूड पार्ट म्हणजे इथे आहे. तो मॅग्निट्यूड पार्ट अपसाइडला आहे. मॅग्निट्यूड पार्ट अपसाइडला आहे. Point number 4, A and B are any two coplanar but non-collinear vectors. Any vector C in the space can be expressed as x a y b z a cross b. This because a cross b is perpendicular to both A and B, and thus a cross b span the whole space. Linear combination of vectors मध्ये कसं आपण एक्सप्रेस केलं होतं? A and B are two coplanar but non-collinear पाहिजे. Then C is the another vector can be expressed as xa plus yb zc लिहितो आपण. तो A cross B. 3 vectors non coplanar आहेत, right? 3 vectors are non coplanar. आठवा. Theorem number 4. आठवतं का? Theorem number 4. Theorem number 4, right? हे A and B non collinear आहेत. Non collinear आहेत. पॅरलल किंवा एका लाईन मध्ये नाही आहेत. ए अँड बी नॉन कोलिनियर आहेत, बट ए अँड बी कोप्लेनर आहेत. कोप्लेनर आहेत. ए क्रॉस बी नॉन कोप्लेनर मध्ये जातं. ए क्रॉस बी परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे म्हणजे नॉन कोप्लेनर आहे. ए बी ए क्रॉस बी नॉन कोप्लेनर झाले. जर थेरम नंबर 4 मध्ये तुम्हाला आठवत असेल तर आर बार इक्वल टू एक्स ए वाय बी अँड झेड सी असं लिहितो आपण. असं लिहितो. आता लक्ष द्या, या पार्ट ऑफ ए अँड बी काय आहेत? What A and B in a plane आहेत. In a plane आहेत. A इथे आहे, B इथे आहे. बोर्डच्या प्लेन मध्ये. If you take its a cross product, if you take its a cross product, you will get the perpendicular vector. You will get the perpendicular vector. काय मिळतो त्याने तुम्हाला? एक perpendicular vector मिळतं. एक perpendicular vector मिळतं तुम्हाला. You will get one perpendicular vector. एक परपेंडिक्युलर वेक्टर मिळतो. लक्ष द्या, ए आणि बी आणि हा तिसरा वेक्टर आहे, नॉन कोप्लेनर आहे. थेरम नंबर 4 कडे जा. एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी. याचं नामकरण करा. याचं नामकरण करा. सांगा रे नामकरण काय केलं याचं? आर. आर ला सी नाव दिलं. आर इज कन्वर्टेड ऍज द सी, राईट? एक्स ए प्लस वाय बी जसं तसं. एक्स ए प्लस वाय बी जसं तसं. काय सांगितलं? हे दोन वेक्टर एका प्लेन मध्ये आहेत, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच परपेंडिक्युलर वेक्टर तयार होतो. या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टर, and that is A cross B. That is A cross B, not the C. Not the C. A cross B. या पार्ट ऑफ हा पॅरलोपाइप फॉर्मेशन जर असेल, हे जर पॅरलोपाइप फॉर्मेशन जर असेल तर याच्यामध्ये आठवा 3 वेक्टर्स फॉर्मेशन्स असतात. 3 वेक्टर फॉर्मेशन असतात. दोन एका प्लेन मध्ये घेतले जातात, जो की पॅरलोपाइपचा एरिया इंडिकेट करतात. आठवा, अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस, अलॉंग झेड ऍक्सिस, राईट? 3 पार्ट. हा ए, हा बी, हा सी. बी आणि सी, ए आणि बी काय एक्स वाय प्लेन मध्ये आहेत, करेक्ट? आणि सी त्याला परपेंडिक्युलर आहे. बेसिकली हे तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर फॉर्म मध्ये. ए आणि बी एका प्लेन मध्ये येतात. सी व्हर्टिकली अपसाइड चालला. सी व्हर्टिकली अपसाइड चालला. ए क्रॉस बी, एरिया ऑफ पॅरलोग्राम इंडिकेट होतो. तो सी वेक्टर झाला. सी इक्वल टू ए क्रॉस बी. हा सी नाही, तो सी आहे. ए क्रॉस बी म्हणून येतो. तर लक्षात ठेवा, लिंक केलेलं आहे. पॉइंट नंबर 4th सर, थेरम नंबर 4 ची लिंक केलेलं आहे. नेक्स्ट, ए बी एन कॅप फॉर्म्स राईट हँडेड ट्रिपलेट्स. ए बी एन कॅप फॉर्म्स राईट हँडेड ट्रिपलेट. व्यवस्थित समजून घ्या.
लिंक कन्सेप्ट आहे, लिंक कन्सेप्ट. Point number 5th, AB n cap forms a right-handed triplet. BA minus n also forms a right-handed triplet. And B cross A आणि A cross B दोन्ही इक्वल नाही आहेत. एवढंच दाखवायचं. Is not a commutative. A cross B is not equal to B cross A. आज जर इक्वल करायचं असेल तर निगेटिव्ह साइन तुम्हाला फॉर्मेशन होतं, कारण याच्यामध्ये एन कॅप येतं, याच्यामध्ये मायनस एन कॅप फॉर्मेशन येतं, राईट. उलटा याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर बी कडून ए कडे येत असाल, बी कडून ए कडे जर रोटेट होणार असाल तर काय येतो, मायनस एन कॅप. दॅट्स इट. डायरेक्शनल चेंज मिळतो. दॅट इज राईट हँडेड ट्रिपलेट्स म्हणून येतो. अँटी कम्युटेटिव्ह पार्ट आहे. नेक्स्ट, जर ए अँड बी काय पॅरलल असतील तर ए अँड बी नॉन झिरो वेक्टर सच दॅट ए अँड बी पॅरलल असेल तर व्हॉट इज द अँगल बिटवीन देम. पॉइंट नंबर 6, जर ए अँड बी पॅरलल आहे, ए पॅरलल टू बी, व्हॉट इज द अँगल बिटवीन देम, 0. त्यामुळे साइन मध्ये इथं 0 टाकला की हा ए क्रॉस बी प्रोडक्ट काय मिळतो, साइन 0 इज 0. दॅट्स वाय ए क्रॉस बी बिकम्स 0. ए क्रॉस बी बिकम्स 0. ए डॉट बी कधी 0, ए डॉट बी कधी 0, ए डॉट बी कधी 0. आलं लक्षात, डिफरन्स कळाला का. ए डॉट बी कधी 0, ए डॉट बी कधी 0, when the two vectors are what, जर दोन वेक्टर एकमेकांना काय असतील, परपेंडिक्युलर असतील, तर डॉट प्रोडक्ट त्यांचा 0. कळालं. इथं काय घडलं, इथं काय घडलं, इफ ए अँड बी आर पॅरलल टू इच अदर, इफ ए अँड बी आर पॅरलल टू इच अदर, ए अँड बी जर पॅरलल असतील तर अँगल बिटवीन देम 0. साइन 0 0 असतं, साइन 0 0 असतं. कळालं का. साइन 0 0 असतो. सो ए क्रॉस बी कधी 0 हे कळालं पाहिजे, ए डॉट बी कधी 0 ते कळालं पाहिजे. इथं काय वर्ड वापरणार, ए पॅरलल टू बी म्हणजे कोलिनियर. ए अँड बी आर कोलिनियर, can be collinear. A and B can be collinear. A is scalar multiple of B म्हणतो. A is lambda times of B जर आला, A is lambda times of B जर आला तर काय होईल रे, A ला lambda times B ठेवा, A ला lambda times B, क्रॉस प्रोडक्ट विथ B. आता B with B angle is 0. B with B angle is 0. आता समजतंय. B with B, B with B angle is 0. That's why the cross product is 0 for the collinear part. Collinear part साठी cross product 0 येतं. Scalar multiple value lambda, and it should be outside. B with B angle मात्र 0. B with B angle मात्र 0 येतं. B with B angle मात्र 0 येतं, right? Next. लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह, राईट डिस्ट्रीब्युटिव्ह. लेफ्टला लेफ्ट, राईटला राईट फॉर्मेशन पाहिजे. लेफ्टला लेफ्ट, राईटला राईट हे फॉर्मेशन कम्प्लीट पाहिजे. उलट करू शकत नाही, उलट करू शकत नाही. असं कुठे रे, अजून कुठे कुठे आहे लॉजिक मध्ये, कुठे आहे, पी कडून क्यू कडे आठवत. आता क्यू कडून पी कडे नाही. रूल इज डिफरंट, रूल इज डिफरंट. पी टू क्यू जाता येतं, क्यू टू पी नाही. चॅप्टर नंबर 1. चॅप्टर नंबर 2 मध्ये कुठे आहे, ए बी चा प्रोडक्ट ऑलवेज बी ए असेलच असं नाही. ए बी चा प्रोडक्ट ऑलवेज ऑलवेज बी ए असेल असं नाहीच, राईट. इफ अँड ओनली इफ डबल आहे, डबल आहे, हा चालतो. पी कडून क्यू कडे पण चालतो, क्यू कडून पी कडे पण चालतो. हा चालत नाही, हा चालत नाही. पी टू क्यूच डायरेक्शन फॉलो करावी लागते. ए बी बी ए. सिमिलरली, सिमिलरली ए क्रॉस बी, ए क्रॉस बी, ए प्लस बी, सॉरी ए क्रॉस बी प्लस सी हा रूल आहे. तर हा झाला लेफ्ट अटॅकिंग, लेफ्ट अटॅकिंग म्हणतात त्याला. आता इथे तुम्ही ए बी ला ए बीच लिहिलं पाहिजे, ए सी ला ए सीच लिहिलं पाहिजे. ए बी ला ए बी, ए सी ला ए सीच लिहिलं पाहिजे. नेक्स्ट, हा ए जर इकडून लावला,
तर हा राईट अटॅकिंग आहे, बी क्रॉस ए आणि सी क्रॉस ए, याला उलट लिहिता येत नाही. इट कॅन नॉट बी चेंज, इट कॅन नॉट बी चेंज. हे उलट सुलट लिहिता येत नाही. डॉट मध्ये चालतं, क्रॉस मध्ये चालत नाही. का? डायरेक्शनल चेंज आहेत. बी ए डायरेक्शन खाली असते, खाली असते. येस, उलट लिहायचं असेल तर निगेटिव्ह साईन. करेक्ट. उलट लिहायचं असेल तर निगेटिव्ह साईन येणार. पण उलट लिहायचं असेल तर निगेटिव्ह साईन. का? डायरेक्शनल चेंज आहे, डायरेक्शन चेंज होते, डायरेक्शन चेंज फॉर्म येतो, डायरेक्शन चेंज फॉर्म येतो, डायरेक्शनल चेंज फॉर्म येतो. ओके, सो लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह अँड राईट डिस्ट्रीब्युटिव्ह, लेफ्ट distributive and right distributive. So A dot A cross B plus C, A cross B plus A cross C, correct? Left distributive, what is right distributive? B plus C with A, B cross A plus C cross A, right distributive. Left distributive and right distributive. स्केलर मल्टिपल फॉर्म आहे पुढे. ओके, स्केलर मल्टिपल फारसं विशेष नाहीये. काय होतं, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये एखादी मल्टिपल व्हॅल्यू असेल, ती मल्टिपल व्हॅल्यू तुम्ही शिफ्ट करू शकता. आउटसाइड मल्टिपल व्हॅल्यू शिफ्ट करू शकता. दॅट इज एम एन एन. एम आणि एन काय शेवटी नंबर्स आहेत. एम आणि एन हे नंबर्स आहेत. सपोज 2a क्रॉस 3 टाइम्स b जर आला तर यू कॅन कीप इट 2 and 3 outside the cross product. You can keep this 2 and 3 outside the cross product. This is m into n into b. This can be m into n, a cross b. हा त्याचा मीनिंग आहे सिंपल. याला म्हणतात स्केलर मल्टिपल व्हॅल्यूज. देयर इज नो रोल इनसाइड द क्रॉस. क्रॉस मुळे हा मल्टिपल व्हॅल्यू चेंज होते, वेक्टर चेंज होतं, बट त्याचा इफेक्ट 2a सोबतच पाहिजे, 3b सोबतच पाहिजे असं काही नाही. इट कॅन बी टेकन आउटसाइड, आउटसाइड घेऊ शकता. आता नेक्स्ट, I with I, how much is the angle? I cross I मध्ये unit vector I, right? Sign of angle between them 0, correct? आणि याच्या बाबतीत डायरेक्शन परत I फॉर्मेशन, कारण त्यांच्यामधला अँगल 0 तर टोटल पार्ट बिकम्स 0. सो I क्रॉस I 0, I क्रॉस I, J क्रॉस J, K क्रॉस K. तोच वेक्टर त्याच वेक्टरला जर मल्टिप्लाय होत असेल क्रॉस प्रोडक्ट मध्ये तर आन्सर 0. ज्यावेळेस तुम्ही I क्रॉस J घेता, व्हॉट इज युअर आन्सर? J क्रॉस K घेता आणि K क्रॉस I घेता. सायक्लिक फॉर्म जर कदाचित उलट पण होऊ शकतं. J क्रॉस I पण होऊ शकतं, K क्रॉस J पण होऊ शकतं, त्यानंतर I क्रॉस K पण होऊ शकतं. सो व्हॉट शुड बी द आन्सर्स? या साईडचा आन्सर किती, या साईडचा आन्सर किती? फर्स्ट वन इज, या साईडचे आन्सर्स, क्रॉस काय तयार करतो? न्यू वेक्टर तयार करतो. तिसरा न्यू वेक्टर तयार करतो, करेक्ट? तिसरा न्यू वेक्टर तयार करतो क्रॉस प्रोडक्ट. लक्षात ठेवा, क्रॉस प्रोडक्ट तिसरा न्यू वेक्टर तयार करतो. व्हॉट इज दॅट? व्हॉट इज दॅट? I J एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस,
एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, राईट. तिसरा ऍक्सेस तयार होत असत, तिसरं थर्ड फॉर्मेशन तयार होतं त्याच्यामध्ये. हा जो थर्ड आहे हा आय, हा जे, तर हा के फॉर्मेशन म्हणून येतो. करेक्ट. एक्स वाय एक्सेस परपेंडिक्युलर, तर झेड विल बी द डायरेक्शन, झेड विल बी द डायरेक्शन. सो या ठिकाणी आय क्रॉस जे इज द के, राईट. जे क्रॉस के इज द आय, के क्रॉस आय इज द जे. जे क्रॉस आय उलट झालं, उलट झालं. आय जे चालतं, जे आय मायनस के जे मायनस आय के आहे मायनस जे. मायनस के मायनस आय मायनस जे. हे डायरेक्शनल फॉर्मेशन आहे. डायरेक्शनल आय जे इज द के, जे के आय इज द जे. हा उलटा आहे, उलटा आहे. आय जे नाहीये, जे कडून आय कडे आहे, त्यामुळं याला सिंपल हा सायक्लिक फॉर्म लिहिला जात. आय त्यानंतर जे आणि हा के फॉर्म, के फॉर्म आय जे के या पद्धतीने. सो आय विथ जे इज द के, जे विथ के इज द आय, के विथ आय इज द जे. हे सायक्लिक. उलट जा बरं, उलट जा. आय विथ के मायनस, राईट. आय विथ जे इज द के होऊ शकतं. आता जे विथ आय घेतला, उलट चाललं. जे विथ आय घेतला सो मायनस के या पद्धतीने. सो या डायरेक्शनल फॉर्म जर तुम्हाला सिंपल करायचं असेल तर काय करणार, याला जर सिंपल करायचं असेल तर यूज द डिटर्मिनंट. तुमचं पूर्ण हेडेक जातं त्याने. आय येणार आहे का, जे येणार आहे का, प्लस येणार आहे का, मायनस येणार आहे, ही सगळी प्रोसेस कोण हँडल करतं, तर डिटर्मिनंट हँडल करतं. वी नीड नॉट टू बी वरी अबाउट दॅट. सपोज जर वेक्टर्स ए आणि बी या पद्धतीने डिफाईन असतात. ए डिफाईन A1I, A2J, A3K. फर्स्ट वेक्टर, सेकंड वेक्टर, थ्री वेक्टर्स, टू वेक्टर्स आहेत. याच्या बाबतीत नवीन वेक्टर तयार होतो ए क्रॉस बी बाय युझिंग डिटर्मिनंट मेथड. बाय युझिंग डिटर्मिनंट मेथड. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो ऑब्झर्व कर. फर्स्ट सेकंड थर्ड रो ऑब्झर्व कर. हा याचा रो आहे, राईट. हा याचा रो आहे. फर्स्ट रो सेकंड रो या पद्धतीने येतं ते. फर्स्ट रो अँड द सेकंड रो. राईट. हा तिसरा वेक्टर तयार झाला. A1 A2 A3 B1 B2 B3. A1 A2 A3 B1 B2 B3. फर्स्ट रो सेकंड रो. आता डिटरमिनंट प्रॉपर्टीज, जे काही चेंजेस घडणार आहेत दॅट विल फॉलो बाय द डिटरमिनंट प्रॉपर्टी. लक्षात ठेवा. आता सगळ्या डिटरमिनंट प्रॉपर्टी झाल्या. आठवा, हा इथं घेतला, हा इथं घेतला, काय फरक पडेल. हा इथं लिहिला सेकंड रो ऍज अ थर्ड, थर्ड रो ऍज अ सेकंड लिहिला, काय फरक पडेल. R1 R3 मध्ये, R2 आणि R3 मध्ये जर चेंज झालं तर काय होईल. R2 R3 मध्ये जर चेंज झालं तर काय असेल. R2 R3 मध्ये जर चेंज झाला तर काय असेल. यस, इट शुड बी निगेटिव्ह. काय असेल, मायनस साइन कॅरी करतो, मायनस साइन कॅरी करतो. दॅट्स इट. मायनस साइन कॅरी करतो, निगेटिव्ह साइन कॅरी करणार. नेक्स्ट, अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. मला सांगा बेसिक डेफिनेशन ए क्रॉस बी. काय सांगतो आपण, ए बी साइन थीटा आणि युनिट वेक्टर. करेक्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला साइन थीटा काढायचं, अँगल काढायचं, राईट. डायरेक्शनची गरज नाही, म्हणजे याचा मॅग्निट्यूड पार्ट घेतला तरी चालेल. ए क्रॉस बी, मॅग्निट्यूड ऑफ ए, मॅग्निट्यूड ऑफ बी, साइन ऑफ अँगल बिटवीन दॅट. करेक्ट. डायरेक्शनची गरज नाही. इथे लक्ष द्या,
विदाउट टू वर्टिकल लाईन आहे, इथं वर्टिकल टू लाईन आहे. हा फरक आहे, हा डिफरन्स आहे. असं लिहिणं म्हणजे डायरेक्शनची गरज. वर्टिकल टू लाईन मध्ये लिहिणं म्हणजे मॅग्निट्यूड पार्ट, डायरेक्शनची गरज नाही. डायरेक्शनची गरज नाहीये त्या ठिकाणी. नाव वी कॅन कॅल्क्युलेट द साइन. साइन थीटा इक्वल टू मॅग्निट्यूड, वरती सुद्धा व्हॅल्यू आहे डिनॉमिनेटर, मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी. हे बरेच जणांना समजत नाही. ही व्हॅल्यू आहे राजांना, ही सुद्धा व्हॅल्यू आहे, ही सुद्धा व्हॅल्यू आहे, डायरेक्शनची गरज नाही. कुठं चुकतं? युनिट वेक्टर आणि हा ऑलवेज कन्फ्युज करतो. ज्यावेळेस तुम्हाला युनिट वेक्टर काढायचं त्यावेळेस काय असतं रे? युनिट वेक्टर असतं त्यावेळेस काय फॉर्मेशन असतं? ज्यावेळेस तुम्हाला युनिट वेक्टर काढायचं असतो त्यावेळेस काय फॉर्म असतं? ज्यावेळेस तुम्हाला युनिट वेक्टर काढायचं असतो त्यावेळेस काय फॉर्मेशन असतं? लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्हाला युनिट वेक्टर काढायचं आहे, दिले तुम्हाला लिहून काय, ए क्रॉस बी, मॅग्निट्यूड ऑफ ए, मॅग्निट्यूड ऑफ बी, साइन ऑफ अँगल बिटवीन देम आणि युनिट वेक्टर. हा वेक्टर आहे, हा कम्प्लीट वेक्टर आहे. कुठलाही युनिट वेक्टर काढायचं असेल तर वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड काढायचं. आपल्याला याचा युनिट वेक्टर काढायचा, करेक्ट? सो n cap equal to vector divided by its magnitude, that is the difference. हा डिफरन्स समजतोय का? इथं काय पाहिजे? वेक्टर. युनिट वेक्टर पाहिजे म्हणजे याच्याच कशाने डिवाइड करायला पाहिजे? मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. डिवाइड बाय मॅग्निट्यूड, एक व्हॅल्यू आहे, स्केलर मल्टिपल व्हॅल्यू सारखं. डिवाइड बाय व्हॅल्यू फॉर्म. अर्थ समजलं ना? इथं वेक्टर आहे, इथं व्हॅल्यू आहे. या ठिकाणी काय आहे रे? दोन्ही व्हॅल्यूजच आहेत, दोन्हीही व्हॅल्यूज आहेत. फरक आहे, हा याच्यामध्ये फरक आहे, याच्यामध्ये फरक आहे, याच्यामध्ये फरक आहे. इथं IJK फॉर्म मध्ये आन्सर येणार, इथं मात्र ही पण व्हॅल्यू आहे, ही पण व्हॅल्यू आहे. कधी काय घ्यायचं हे बरेच मुलांना समजत नाही पटकन, ऑलवेज जम्बलिंग असतं. काय लिहितोय हे सुद्धा समजत नाही, अर्धवट झोपेतच असतात, अर्धे तर झोपेतच असतात. कुठं काय लिहायचं हे त्यांना समजतच नाही अजून पण. हा नवीन तयार झालेला वेक्टर आहे आणि त्याचीच मॅग्निट्यूड इथं पाहिजे, त्याला युनिट वेक्टर म्हणतो आपण. ही डेफिनेशन बऱ्याच वेळेस सांगितलेली असते पण त्यांच्या डोक्यात येत नाही अजून. इथं आता याचा फक्त मॅग्निट्यूड पार्ट घ्या, का डायरेक्शनची गरज नसते अँगलच्या वेळेस तुम्हाला. सो इथला मॅग्निट्यूड, इथला मॅग्निट्यूड, पण साइन इटसेल्फ द व्हॅल्यू फॉर्म, अँगल फॉर्मेशन्स येत. साइन थीटा इटसेल्फ द व्हॅल्यू फॉर्म म्हणून येतं. सो न्यूमरेटर व्हॅल्यू आहे, डिनॉमिनेटर सुद्धा व्हॅल्यू. युनिट वेक्टर लक्षात ठेवा, साइन थीटा लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका दोन्ही मध्ये. वेक्टर डिवायडेड बाय त्याचीच मॅग्निट्यूड. वेक्टर कोण? ए क्रॉस बी. वेक्टर कोण? ए क्रॉस बी. वेक्टर इज ए क्रॉस बी. Yes, geometrical meaning, that is application of cross product. That is geometrical meaning म्हणून येतं. काय? दोन adjacent sides of the parallelogram A and B, and simple चा अर्थ, it will form the base of the parallelogram form, that is area of parallelogram, area of parallelogram form. So या ठिकाणी this part is the height part म्हणून येतं. is 90 degree, angle between the two vectors is theta. हा A आहे, हा B आहे, हा A आहे, हा B आहे, angle between them is theta. This is the height. Base A घेतलं जातं, magnitude of A is the base. आणि हाईट फॉर्म काढायचं असेल तर अप्लाय द साइन थीटा. साइन थीटा इक्वल टू ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. ऑपोजिट इज h, हायपोटेनियस इज मॅग्निट्यूड ऑफ b. So h equal to magnitude of b into sin theta. सिंपल सा फॉर्म. ट्रायंगल फॉर्मेशन आहे,
base magnitude of A आहे. height will be sin theta h by hypotenuse magnitude. So area of parallelogram base into height. Base magnitude of height b sin theta. Magnitude of a b sin theta म्हणजेच a cross b चा magnitude part. A cross b चा magnitude part. That is a cross b magnitude part is the area of parallelogram form. Cross product. Yeah, 5.4 first question. 5.4 first question. Five point four first question. Page number 178. Exercise 5.4. First question. काय दिलं? A given आहे, B given आहे, A plus B, A minus B तयार करा. A given आहे. काय वेक्टर A 2i 3j minus k. 2i 3j minus k. Second vector I minus 4j plus 2k. दोन vectors A and B. Find म्हटलं find A plus B, A minus B cross product. A plus B, A minus B cross product तुम्हाला find out करायचं. पहिले A plus B तयार करा, A minus B तयार करा. Additional part आहे. A plus B तयार करावं लागेल. A minus B तयार करावं लागेल. A plus B, A minus B form करावं लागेल. I with I, J with J, K with K. Addition and subtraction दोन process घ्या. Form the true process. दोन process घ्या पहिले. सांगा काय आला शेवटचं वेक्टर A plus B चे ऍडिशन. B bar plus B bar I with I 3i minus 4 plus 3 ऍडिशन घ्यायची minus 4 plus 3 minus j 2 minus 1 plus k. या दोघांची ऍडिशन 1 plus 2 3 minus 4 plus 3 minus 1 2 minus 1 1 त्या पद्धतीने ऍडिशन सबट्रॅक्शन A minus B A bar minus B bar 2 minus I A plus then B A I with I J with J 3 minus of minus 4 plus 7j minus 1 minus 2 minus 3k. Okay, then cross product हा एक नवीन वेक्टर आहे A plus B त्याचा क्रॉस प्रोडक्ट A minus B सोबत. अर्थ झाला त्याचा फर्स्ट रो IJK first row IJK 3 minus 1 1 3 minus 1 1 1 7 minus 3.
सांगा आन्सर काय डिटर्मिनंट सॉल्व करता आला पाहिजे. डिटर्मिनंट सॉल्व करता आला पाहिजे. Three minus 1 second row. 1 7 minus 3 third row. लक्षात घ्या. या ठिकाणी हा आय आउटसाइड या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट असतो. या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट -1 -3 3 झाला. 7 minus 7 into 1 हा जे आता निगेटिव्ह घ्यायचा. जे काय घ्यायचं असतो निगेटिव्ह घ्यायचं असतो. नाव कॉन्सन्ट्रेट ऑन द जे. आता कोणाचं मल्टिप्लिकेशन जे ज्या रो मध्ये आहे तो सोडून द्यायचा. त्याचा कॉलम सोडून द्या. रो कॉलम हाईड करा. 2/2 मिळेल तुम्हाला. हा रो हाईड करून ठेवा. कॉलम हाईड करून ठेवा. -3 with 3 -9 आणि 1 into 1 -1 प्लस के इंटू ब्रॅकेट आय जे के साठी काय होईल आता. के साठी काय होणार 7 into 3 1 into -1 7 into 3 21 plus 1. So finally -4i इथला मायनस प्लस होणार 10j 22k. -4i plus 10j plus 22k. The answer. Yeah, second question easy है. Find the unit vector perpendicular to the vector. Find the unit vector perpendicular to the vector. Find the unit vector perpendicular to the vector. Second one, unit vector perpendicular to the vector म्हणजे पहिल्यांदा वेक्टर काढा. सपोज गिवन ए किती आहे आय जे के मध्ये मेन्शन करत चला. ऑलवेज आय 0 आहे, जे प्रेझेंट आहे आणि के 2 into के आहे. बी वेक्टर आय जे आहे के 0 आहे. आय जे आहे के 0 आहे. ए बी यांचं पहिले क्रॉस प्रोडक्ट तयार करा, त्यानंतर युनिट वेक्टर. पहिले क्रॉस प्रोडक्ट तयार करा, त्यानंतर त्याचा युनिट वेक्टर तुम्हाला काढायचं. काय झालं या ठिकाणी ए गिवन आहे, बी गिवन आहे. हा ए आहे, हा बी आहे. ए क्रॉस बी नवीन वेक्टर तयार झाला आणि त्याचा परत युनिट वेक्टर असं पार्ट आहे. सो ए क्रॉस बी आय जे के. फर्स्ट रो 0 1 सॉरी फर्स्ट रो आय जे के. सेकंड रो 0 1 2. लिहा पटापट 1 1 0. करा वेक्टर तयार. सांगा वेक्टर काय आहे. वेक्टर काय आहे तो सांगा. दॅट इज ए क्रॉस बी असेल. काय असेल तो ए क्रॉस बी असतो. जो येणारा वेक्टर आहे तो ए क्रॉस बी असेल. ए क्रॉस बी असेल. मिळणारा जो वेक्टर असेल तो ए क्रॉस बी आहे. इथं -2i करेक्ट. जे बाबतीत निगेटिव्ह साइन 0 सॉरी नाही आय साठी ना हा 0 सॉरी मायनस प्लस 2i. त्यानंतर जे निगेटिव्ह आहे हा 0 मायनस प्लस 2j
करेक्ट. के बाबतीत हा 0 हा मायनस के. 2y प्लस 2j मायनस के काय मिळालं? नवीन वेक्टर मिळालं. न्यू वेक्टर इज फॉर्म. आता त्याचं युनिट वेक्टर नवीन एक वेक्टर मिळालं तुम्हाला, दॅट इज सी म्हणू शकता. सपोज सी इज ए क्रॉस बी, राईट. आणि त्याचा युनिट वेक्टर काढायचा. युनिट वेक्टर म्हणजे काय? याचा युनिट वेक्टर काढायचा. युनिट वेक्टरची डेफिनेशन, वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. वेक्टर हा जो आलेला वेक्टर तो इथे लिहायचा न्यूमरेटर मध्ये, आणि त्याचीच काय घ्यायचं? मॅग्निट्यूड. वेक्टर कोण आहे? 2i 2j मायनस के डिवायडेड बाय मॅग्निट्यूड 2 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर. 2i 2j मायनस के 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 9 म्हणजेच 3. This is the unit vector. Is the unit vector. म्हणजे हा मिळाला तुम्हाला, हा शॉर्ट पार्ट मिळाला. हा जो पार्ट आहे तो इथे आहे 2i 2j मायनस के. मिक्स कॉम्बिनेशन डॉट अँड क्रॉस. नाव डॉट प्रोडक्ट गिवन आहे, क्रॉस प्रोडक्ट गिवन आहे, अँगल बिटवीन ए बी विचार, अँगल बिटवीन ए बी विचारलाय. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. लक्षात घ्या, ए आणि बी मध्ये क्रॉस प्रोडक्ट डिटरमिनंट मेथडने घेतलं जातं. हा एक नवीन वेक्टर तयार झाला, त्याचा युनिट वेक्टर तयार करायचा. वेक्टर हा डिवायडेड बाय त्याची मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड काढलं साइन. अरे हा एक नवीन वेक्टर तयार झाला, न्यू वेक्टर फॉर्म झाला. नवीन वेक्टर म्हणजे पी. मग त्याचा युनिट वेक्टर कसं काढतात? वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. तुम्ही लेक्चर बुडवलं ना साईनात, नाही होणार त्याच्यामुळे. एक जरी लेक्चर मिस होत असेल तरी अवघड आहे पुढे. एक 10 मिनिटं जरी मिस झाले तरी होत नाही. मी तुला सांगतो, 12वी आहे, नॉर्मल इयर नाही आहे हे तुमचं. इतकी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, रोज नवीन 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 नवीन. आणि एक तर प्रॅक्टिस नसते, पाहत नाहीत. जे झालं ते पाहत पण नाहीत त्याच्यानंतर. इथं चूक घडते तुमच्या हाताने. काय चूक घडते ते सांग. -2i -2i का +2i? हा 0 राजा, हा 1 into 2 -2. ओके, -2i. काय साइन पाहिजे इथं? मायनस. ओके, -2 चा स्क्वेअर +4. येस, करेक्ट. निगेटिव्ह साइन पाहिजे. घ्या थर्ड वन. वेळ गमवू नका, खूप वेळ सांगितलंय तुम्हाला, तुम्ही ऐकत नाही. एक लेक्चर जरी मिस झालं 10 मिनिटाचं, 10 मिनिट तुम्ही म्हणलात रिलॅक्स राहा, आजचा दिवस काही नाही होत, सोपा कन्सेप्ट आहे, गेलात तुम्ही कामात. एक एक मार्क काउंट होतो तुमचा, एक एक मार्क. एक एक मार्क काउंट होतो 12th मध्ये. तुम्ही डे कसं स्पेंड करता सगळं त्याच्यावरती आहे. एवढं इझी नाहीये राजा, एवढं इझी नाही. तुम्ही समजता तसं नाहीये ते. ट्विस्ट आहे, सगळं ट्विस्ट आहे. हे जोपर्यंत उलगडत नाही, ही ट्विस्ट जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत फार अवघड आहे तुमचं. कळत नाही, भले भलेंना कळत नाही. एवढं सरळ नाहीये. सरळ आल्यानंतर सुद्धा पहिली स्टेप आहे समजून घेणं. आलं पाहिजे पहिल्यांदा, राईट. परत एक्झाम असते, त्या एक्झाम मध्ये इम्प्लिमेंट पण करावं लागतं त्याला. ही टास्क कधी नाहीच झालेली तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं, एवढं पेज लिहून काढलं म्हणजे अभ्यास झाला? अरे काही लहान आहेत का तुम्ही आता? एवढं पेज लिहून काढलं म्हणजे अभ्यास होतो का कधी? त्याच्यातलं काय येतं दॅट इज द इम्पॉर्टंट. त्याच्यातलं आता तुम्हाला काय येतं दॅट इज द 12th. हेच तर चुकतंय सगळं, हेच तर रॉंग घडतंय. नुसत्या नोटबुक कम्प्लीट आहेत, काही उपयोग नाहीये, काहीच उपयोग नाही. तुम्हाला आज काय येतं विचारल्यानंतर पटकन सांगता आलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. स्पीडला कॉन्सन्ट्रेशन नाहीये हर्षवर्धन, मी कालही सांगितलं तुला. कॉन्सन्ट्रेशन खराब आहे, स्पीड त्याच वेळेस डिस्टर्ब होत. काय सांगितलं? माइंड मध्ये गुंतगुंत आहे. माइंड मध्ये असं आहे, गुंतगुंत आहे. इतकं अडकून ठेवलंय तुम्ही स्वतःला. त्याला असं पाहिजे, रिलॅक्स पाहिजे, एकदम एकदम रिलॅक्स पाहिजे. त्याच वेळेस स्पीड येते.
हे कनेक्शन प्रॉपर झाले ब्रेन मधले की आता तो कनेक्टेड राहतो, इग्नाइट राहतो. तोपर्यंत राहत नाही. तुम्ही काय करून ठेवलंय, त्याला असं अडकून ठेवलंय. काही झालं की कारण सांगायचं, काही झालं की कारण सांगायचं. हे असं अडकून राहतं ब्रेन. तो ग्रो होऊ देणार नाही तुम्हाला. त्याला वेळ लागतो समजाय, त्याला वेळ लागतो. काय होतं, हे गरम होतं. मग काय करायला गेलं की गरम होतं. नाही, त्याला थंड करता आलं पाहिजे. या ब्रेन थंड करता आलं पाहिजे, त्याला नॉर्मल स्टेज मध्ये आणता आलं पाहिजे. ही प्रोसेस सगळ्यात डिफिकल्ट आहे, सगळ्यात डिफिकल्ट. हे ज्याला करता आलं ना त्याच्यासाठी नॉर्मल आहे. त्याच्यासाठीची गोष्ट काही अवघड नाहीये. सांगतोय ना, एज्युकेशन नुसतं एज्युकेशन नाहीये. इट विल बी ऑफ डिफरंट लेवल आहे. ते तुम्हाला शिकवतात. तुम्हाला घ्यायचं का नाही घ्यायचं हे तुमच्या हातात आहे शेवटी. खूप पेशन्स ठेवून वर्क करावे लागतात. हे सुरुवातीपासून सांगतोय, 11 पासून सांगतोय, आज सांगत नाहीये. तुम्हाला एका दिवसात मॅजिक पाहिजे, कसं काय येईल ते मॅजिक? येऊ शकत नसतं, ते येऊ शकत नाही. सांगतोय ना, 10वी सारखा सिलेबस नाहीये. 10वी तर असं स्कोर करू शकता तुम्ही. 10th सारखा सिलेबसच नाहीये हा. एक थिंग आहे का याच्यामध्ये? एक थिंग नाहीये. 10वीत कसं एवढं पाठ केलं, एवढं लिहिलं, पटकन मार्क येतात. 12वीत येत नाहीत तसं. 10वीला 96% वाले 12वीला 69% वर येऊन घसरलं. तर रिझनच ते. स्टडी टेक्निक्स खूप वेगळी आहे, खूप डिफरंट आहे, खूप डिफरंट आहे. अजून एक कॅच होत नाही बऱ्याच जणांना. दिग्गज आहेत, पर्सेंटाईल वाले माझ्याकडे दिग्गज आहेत. 90 अबव तर किती जण तरी अजून अभ्यासाची दिशाच कळत नाही त्यांना. कळतच नाही त्यांना अजून. अभ्यासाची दिशा न कळणं, मी तुम्हाला सांगतो, एखाद्याचं एक्झाम्पल एखाद्याला लावलं म्हणजे ते होतं, तसं नाहीच आहे. तसं नाहीच आहे. स्वतःहून त्याच्यामध्ये उतरावं लागतं पूर्णपणे. मी परत सांगतोय, प्रश्न शिक्षकाने विचारला, त्याचा आन्सर आलं पाहिजे, विषय संपला. हे जोपर्यंत येत नाही त्याच्या मागं लागलं पाहिजे, त्याच्या मागं लागलं पाहिजे. शिक्षक प्रश्न टाकतोय, आपल्याला आन्सर येत नाही, याचा अर्थ आपण कन्फ्युज आहे, कुठेतरी ऑडनेस क्रिएट केलाय आपण त्याचा. तो क्लिअर पाहिजे, खूप क्लिअर पाहिजे. ते काय होत नाही, रिकॉल करत नाहीये तुम्ही, रिकॉल करत नाहीये तुम्ही स्वतः. रिकॉल करावं लागतं, तासन तास बसावं लागतं. मुलं चार्ट लिहितात, रात्रंदिवस चार्ट लिहितात. एकदा लिहितात, परत लिहून काढतात, परत लिहून काढतात, परत लिहून काढतात. 5-5, 6-6 वेळेस नुसते चार्ट्स असे लिहून ठेवतात. सगळे फॉर्म्युलेज असतील, काय असतील इम्पॉर्टंट पॉईंट, सगळे रिपीट करत राहतात दिवसभर. हे केला फोल्ड पेपर आपल्या खिशात ठेवला, पाहिजे तिथं काढला, तिथं रीड आउट करत बसले. हे टाइमपास करता तुम्ही, त्यामुळे ते येत नाही तुम्हाला. खूप टाइमपास करता तुम्ही. अरे टाइमपास ऐवजी एकमेकांना ते प्रश्न विचारा. का जमत नाही? एकमेकांना विचारल्यानं प्रश्न फरक पडत जात, फरक पडत जातं. सगळे फॉर्म्युल्याची लिस्टिंग तुमच्याकडे पाहिजे, पूर्ण भरगच्च पेज खचाखच भरलेलं पाहिजे. ते सगळं विचारा एकमेकांना. येत नाही त्याला पण फटका द्या, तुम्ही पण फटका खायला रेडी राहा. पुणेकर इथं चुकलंय, पुणेकर इथं चुकलंय, त्याला येत काही नाही असं नाहीये. इथं चुकलाय तो. तो काय करतो, एवढं लिहून काढतो, हा झाला अभ्यास. त्याला काही विचारलं का गायब असतो तो. त्याला काही विचारलं की तो गायब असतो. ही सवय एकदम लागणार नाहीये, मला माहिती. स्लो जा, स्लो जा. इथून एवढा पार्ट तयार करा, रिमेंबर ठेवा, कनेक्ट करा त्याला. आता पुढचा पार्ट हा पण लक्षात राहायला पाहिजे, हा पण लक्षात राहायला पाहिजे. हे दोन्ही तिन्ही कनेक्ट करा. आता हे पूर्ण परफेक्ट झालं पाहिजे. विचारा ना एकमेकांना. चालत चालत हसत खेळत सुद्धा अभ्यास होऊ शकतो. घरी जाता मस्ती करत जाता, मस्ती करत जाण्याऐवजी सध्या वेळ नाहीये तुमच्याकडं, घरी जात जात एकमेकांना एवढा प्रश्न विचारा बरं. येतं, मी तुम्हाला सांगतो, येतं, केलंच येतं. करण्याची इच्छा पाहिजे फक्त, बस. सर हा जो कंटेंट शिकवलाय तो मला परफेक्ट येतो, हा ही डेअरिंग यायला वेळ लागतो, डेअरिंग यायला वेळ लागतो, कॉन्फिडन्स यायला वेळ लागतो. वेळ लागतो म्हणजे किती वेळ द्यायचा हे तुमच्या मनावर आहे. येईपर्यंत वेळ द्यावा लागतो. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला डेडिकेट राहावं लागतं. 10th तुम्ही झालीये, 90% अबो ज्यांना मार्क्स आहेत ना, त्यांनी थोडंसं केअर करा. तुम्ही डाऊन येताय, डाऊन येतायत कुठेतरी. दहावीला मार्क आले म्हणजे सगळं नाहीये. 11वीत टॅकल करता आलं पाहिजे. 11th मध्ये त्याला टॅकल नाही करता आलं, त्यांचे हाल आहेत आज. सिस्टीम समजलीच नाहीये. खूप वेळ समजून सांगितलंय तुम्हाला, तुम्ही लाईटली घेता थिंग्स. तुम्हाला वाटतं वन डे मध्ये नाहीये शक्य. एवढा कंटिन्यू सिलेबस तुमच्यासाठी चालू ठेवला आहे, तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे, बेनिफिट उचलला पाहिजे त्याचा.
A dot B √3 है. क्वेश्चन नंबर 3 क्या? A क्रॉस B 2y plus j plus 2k. Find the angle between A and B म्हणतो. Angle between A and B. A and B वेक्टर मधला अँगल विचारला. डॉट प्रोडक्ट गिवन आहे. क्रॉस फॉर्म A क्रॉस B. डेफिनेशन टाका. मी तर म्हणतो काय टाका? A डॉट B ची डेफिनेशन टाका. काय येतं? मॅग्निट्यूड ऑफ A मॅग्निट्यूड ऑफ B कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. करेक्ट? cos थीटा. A क्रॉस B मॅग्निट्यूड पार्ट लिहा फक्त. A क्रॉस B मॅग्निट्यूड काय सांगतो? A मॅग्निट्यूड B मॅग्निट्यूड साइन ऑफ अँगल बिटवीन देम. बर, याचा मॅग्निट्यूड काढता येईल आपल्याला. सांगा याचा मॅग्निट्यूड किती येईल? A क्रॉस B चा मॅग्निट्यूड म्हणजे रूट ऑफ 2 स्क्वेअर 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर. रूट ऑफ 9 दॅट इज 3. राईट? हा तर ऑलरेडीच मॅग्निट्यूड आहे. हा पण मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड ऑफ A क्रॉस B. फॉर्म द रेशो. या दोघांचा काय तयार करा? रेशो तयार करा. A डॉट B A क्रॉस B या दोघांचा रेशो तयार केला. सपोज मॅग्निट्यूड ऑफ A क्रॉस B अँड A डॉट B चा रेशो तयार केला. सो न्यूमरेटर, कारण A आणि B शेवटी कॅन्सल झाले पाहिजे. क्रॉस आहे. क्रॉस आहे म्हणजे साइन आहे. डॉट आहे म्हणजे कोसाइन आहे. कॉस आहे. A B कॅन्सल tan थीटा ला. So magnitude of A cross B काढला which is 3. A dot B already √3 आहे. So 3 can be written as. छोट्या छोट्या गोष्टी मिस्टेक होत राहतात, त्या वर्कआउट करा. आपण काय होतं त्याच्याकडे दुर्लक्ष करत आणि तेच एक्झामला होणार आहे तुम्हाला. रेशो घेतला की अँगल येतो दॅट इज 60. लक्ष द्या. A डॉट B दिलेला आहे. A क्रॉस B काढायचं म्हणजे वेक्टर नाही, वेक्टर दिलेलं आहे तुम्हाला. A क्रॉस B वेक्टर फॉर्मेशन दिलंय, त्याची मॅग्निट्यूड टाका. मॅग्निट्यूड काढा. हा मॅग्निट्यूड हा पण मॅग्निट्यूड आहे. याचा बेनिफिट काय झाला आपल्याला? A B कॅन्सलेशन मध्ये झालं. हे सुचलं पाहिजे. हे सुचलं पाहिजे ऐन वेळेला. या दोघांचा रेशिओ घेऊन A आणि B काय होतात? कॅन्सल होऊ शकतात. बेसिक डेफिनेशन आहे. डॉट आणि क्रॉस कॉम्बिनेशन आलंय. डॉट आणि क्रॉस रिलेटेड कॉम्बिनेशन. येस, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 2 सेमच आहे. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 अगदी सेम आहे. फक्त इथं युनिट वेक्टर विचारला होता सेकंड मध्ये. फिफ्थ मध्ये तुम्हाला युनिट वेक्टर काढून 5 न मल्टिप्लाय. किती मल्टिप्लाय करायचंय? 5 न मल्टिप्लाय करायचं. क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 4 अगदी सेम आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये युनिट वेक्टर विचारला होता. त्या युनिट वेक्टरला 5 न मल्टिप्लाय केलं की काय मिळतो? मॅग्निट्यूड ऑफ 5 परपेंडिक्युलर टू A क्रॉस B मिळतं. फोर्थ आणि सेकंड सेम आहे. सेकंड मध्ये फक्त युनिट वेक्टर विचारलं होतं. इथं तुम्हाला 5 मॅग्निट्यूडचा वेक्टर विचार. 5 मॅग्निट्यूड असलेला वेक्टर विचार. 5 मॅग्निट्यूड असलेला वेक्टर विचारलं. फाईव्ह मॅग्निट्यूड असलेला वेक्टर विचार. फिफ्थ वन U डॉट V. फिफ्थ. फोर्थ इझी आहे, ट्राय करा. फोर्थ मध्ये एवढं सांगेल. फोर्थ मध्ये काय आहे? एक A वेक्टर आहे, B वेक्टर आहे, त्याचा क्रॉस वेक्टर विचारलाय परपेंडिक्युलर टू A B. A क्रॉस B 5 मॅग्निट्यूड असलेला वेक्टर याच्या अलॉंग विचार. किती मॅग्निट्यूडचा पाहिजे? 5 मॅग्निट्यूडचा. सो तुम्हाला काय मिळतं? A क्रॉस B मिळतं पहिल्यांदा. A क्रॉस B पहिल्यांदा मिळतं. राईट? सो ज्याच्या अलॉंग जर काढायचा वेक्टर असेल तर याचा काय काढावा लागतो? युनिट वेक्टर. आणि या युनिट वेक्टरला कितीने मल्टिप्लाय? 5 न मल्टिप्लाय केल्यास हा नवीन वेक्टर याच्या अलॉंग मिळतो. हा कन्सेप्ट. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण कुठपर्यंत आलेलो? इथपर्यंत आलेलो. सेम प्रोसेस करायची. 5 न फक्त मल्टिप्लाय करायचं. 5 ने मल्टिप्लाय करायचं त्या ठिकाणी.
फिफ्थ मध्ये u डॉट v विचारलं आहे थिंक इफ u मॅग्निट्यूड 2 दिलेलं आहे, v मॅग्निट्यूड 5 दिलंय, u क्रॉस v मॅग्निट्यूड किती आहे 8 आहे, 8 आहे. सो u डॉट v विचारलं, u डॉट v ही सुद्धा व्हॅल्यूज असते राईट. u डॉट v ही व्हॅल्यू आहे, याची डेफिनेशन टाका कशाची, या पार्ट ऑफ magnitude of u cross v definition, first vector magnitude, second vector magnitude, sine of angle between them. हा 8 आहे, u2 आहे, हा 5 आहे, sine of angle between them मिळेल 8 by 10 sin theta. So sin theta equal to 4 by 5. sin theta 4 by 5 असल्यास cos theta किती रे, sin theta जर 4 by 5 असल्यास cos theta किती असतो, दॅट इज द कन्सेप्ट. एकाचा यूज दुसऱ्यामध्ये घ्यायचा, त्याचा यूज दुसऱ्यामध्ये घ्यायचा. sin theta जर 4 by 5 असेल तर cos theta किती असतो, sin theta जर 4 by 5 असेल तर cos theta किती, यस करेक्ट 3 by 5. काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये, दाखवायची सुद्धा गरज नाही. डॉट प्रोडक्टची डेफिनेशन u dot v, magnitude of u, magnitude of v, cosine of angle between them, u dot v काढायचा, u2 given आहे, v5 given आहे, cos 3 by 5. So 5 get cancelled, answer is 6. u dot v is the 6. मध्ये एकच कन्सेप्ट आहे, साइन थीटा वरून ज्यावेळेस तुम्ही कॉस थीटा काढता थीटा डिफाईन नाही. थीटा जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर आलं, थीटा लाइज बिटवीन 0 to 90, 0 to 90, तर त्या केस मध्ये कॉस पॉझिटिव्ह, त्या केस मध्ये कॉस पॉझिटिव्ह. आणि जर सेकंड क्वाड्रंट मध्ये आला तर, सेकंड क्वाड्रंट मध्ये आला तर, सेकंड क्वाड्रंट मध्ये आला तर निगेटिव्ह, निगेटिव्ह. त्यामुळे प्लस पण होऊ शकतो, मायनस पण होऊ शकतो. त्यामुळे हा पार्ट काय होऊ शकतो, प्लस होऊ शकतो, मायनस होऊ शकतो. इट कॅन बी प्लस और इट कॅन बी मायनस. कधी प्लस कधी मायनस हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण आपण साइन वरून कॉस डिफाइन करतो, साइन वरून कॉस डिफाइन करतोय. इट कॅन बी प्लस और इट कॅन बी मायनस. प्लस कधी फर्स्ट क्वाड्रंट, मायनस कधी सेकंड क्वाड्रंट. प्लस मायनस माइंड करतात, प्लस मायनस माइंड करावं लागेल, प्लस मायनस माइंड करावं लागेल. सिमिलर आहे कितवा, सेकंड वन सिमिलर आहे. फिफ्थ मधला सेकंड सिमिलर आहे, फिफ्थ मधला सेकंड सिमिलर आहे. डॉट दिलाय, क्रॉस काढायचं. पहिले कॉस नंतर साइन, कॉस वरून साइन, कॉस वरून साइन करताना क्वाड्रंट डिफाइन करा. आपण सांगितलेलं इन्क्लिनेशन किती असतं, 0 to 180 डिग्री पर्यंत असतं. तुम्हाला दोन पार्ट करावे लागतात, 0 to 90 आणि 0 to 180, 90 to 180. एक पार्ट 0 to 90, अनदर पार्ट 90 to 180. हे दोन पार्ट्स करावे, दोन पार्ट्स करावे लागतात त्याच्याशी रिलेटेड. ओके, सिक्स्थ वन, प्रूव्ह दॅट फॉर्मेशन आहे 2 into a minus b. मी असाइनमेंट दिले ना, असाइनमेंट नंबर 1 बरेच जणांनी कंप्लीट केलेली नाहीये. तुमचे पॅरेंट्स आले ना, माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड. वाय यू आर फेल्युअर कळलं का, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, डॉट रेकॉर्ड आहे, 11वी पासून आहे सगळं माझ्याकडे. तुम्ही कधी काय केलंय हे सगळ्या गोष्टी त्याच्यात फीड आहेत, सगळं रेकॉर्ड पाहण्यात येतं. ते माझं रेकॉर्ड असं आहे ना, तुम्ही समोर बसलात की विषय संपला, तुम्हाला काय येतं दॅट इज माय रेकॉर्ड. तुम्ही समोर बसल्यानंतर तुम्हाला काय येतं दॅट इज द इम्पॉर्टंट. शेवटी हेच फॉर्मॅलिटीज आहेत, या फॉर्मॅलिटीज आहेत, वेळेवर कम्प्लीट करा,
you will be sure for the papers. एवढंच असतं त्याच्यात. सगळं सांगितलंय अभिषेक, काही सांगणार नाही आता. सगळं सांगून ठेवलेलं आहे. सांगता त्यावेळेस कानं बंद करून ठेवता का तुम्ही? सगळं सांगून ठेवलेलं आहे. काय कुठं करायचंय, कधी करायचंय, सगळं सांगितलं. सगळं सांगितलेलं आहे. सगळं इन्फॉर्म केलंय ऑलरेडी तुम्हाला. फर्स्ट एक्सरसाइज, फर्स्ट असाइनमेंट. सेकंड एक्सरसाइज, सेकंड असाइनमेंट आहे. सॉल्व एक्झाम्पल्स याचे एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स मार्क करून दिलेत. 5.2 मार्क करून दिलेत विथ सॉल्व एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल सगळे घ्यायचे. 5.1 5.2 च्या आधीचे. त्याच्यानंतर 5.3 तिसरी असाइनमेंट पडेल आता. थर्ड असाइनमेंट येईल तुम्हाला, क्रॉस प्रोडक्टशी रिलेटेड. पॅरलल अभ्यास ठेवा, डिफरन्स पडेल. पॅरलल अभ्यास जर नाही केलं ना तुम्ही, अडचणीत या. 6 2 into a minus b cross a plus b equal to 4 times a cross b. Yeah, left hand side. 2 into a minus b, a plus b cross product. 2 आतमध्ये 2a minus 2b याचा क्रॉस प्रोडक्ट a plus b सोबत. इथं क्रॉस साइन, हा याला मल्टिप्लाय होणार. सो 2 times a क्रॉस a, हा 2a याला जाणार. 2 times a क्रॉस b, हा याला जातो. मायनस 2 times b क्रॉस a. सिक्वेन्स चेंज नका करू. a विथ a असतो, आणि जर ए बी आणि बी ए जर असं जर येत असेल तर इट मस्ट बी ए बी ऍज अ ए बी, आणि जर बी ए येत असेल तर बी ए लिहिणं गरजेचं आहे. ए बी असेल तर ए बी, बी ए असेल तर बी ए लिहिणं इम्पॉर्टंट आहे. यू कॅन चेंज दॅट विथ निगेटिव्ह साइन. निगेटिव्ह साइन देऊन चेंज करू शकता. सिंहगड रोड ब्रांच स्टुडंट्स, आज मॅथमॅटिक्स साठी यायचं आफ्टर 2. त्याला उलट करा. This should be reverse.
So this should be positive. 2 times A cross B. Negative च्या ऐवजी काय आलं? Positive. Negative च्या ऐवजी हा positive. आता A cross A must be 0. हा राहिला का? शेवटचा पार्ट. 2B with B राहिला. Minus 2 times B cross B. हा 0 का? हा 0. का रे? का 0? Why it is 0? Collinear आहे. हा सुद्धा collinear आहे. Angle between them is 0. या दोन्ही मधला अँगल 0, त्या दोन्ही मधला अँगल 0 आहे. So 4 times A cross B. 4 times A cross B. 7 सोडून द्या, गरज नाहीये. ज्यांना वाटतं आउट ऑफ मार्क्स मिळवायचे त्यांनी फक्त करत बसायचं. या 8. 8th one. एट मध्ये तुम्हाला एरिया ऑफ पॅरलोग्राम विचारलं. फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम whose adjacent sides are the vectors. Whose adjacent sides are the vectors. परत तोच क्वेश्चन आहे. A क्रॉस B काढायचा आहे जो आपण युनिट वेक्टर साठी वापरला होता. युनिट वेक्टर साठी वापरलं होतं. 7th प्रॉपर्टी आहे, जसं आपण असोसिएटिव्ह म्हणतो तसा प्रकार. गरज नाही त्याची 7th. 8 क्वेश्चन मध्ये एरिया ऑफ पॅरलोग्राम विचारलं, which is nothing but the cross product. सिंपल आहे. A and B दोन वेक्टर्स आहेत. 8 मध्ये A and B दोन वेक्टर्स आहेत. The sides of the parallelogram formation आहे. त्याचा एरिया तुम्हाला काढायचा. एरिया काढणं म्हणजेच A क्रॉस B तयार करतात आणि त्याचा मॅग्निट्यूड पार्ट. मॅग्निट्यूड पार्ट A क्रॉस B कसा मिळवणार? डिटरमिनंट मेथड. दोन वेक्टर्स तुम्हाला माहिती आहेत. 8 मध्ये दोन वेक्टर्स तुम्हाला माहिती आहेत. 2 minus 2 1. नेक्स्ट 1 minus 3 minus 3. 1 minus 3 minus 3. 2 minus 2 1. 1 minus 3 minus 3. जो काही वेक्टर असेल त्याची मॅग्निट्यूड काढलं की एरिया मिळेल. याचा वेक्टर सांगा काय आहे. व्हॉट शुड बी इट्स वेक्टर फॉर्म. मॅग्निट्यूड काढले की एरिया मिळेल. नाही, परत स्किप आउट करून द्या, गरज नाहीये. 10th परत सेम क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 10 सेम क्वेश्चन आहे. सेम, फक्त व्हॅल्यूज हायर आहेत. Page number 172. Solve example first, second, first मध्ये 1 आणि 2 आहे.
प्रॅक्टिस म्हणून करून ठेवा. सेकंड तेच रिपीट बरंच आहे, रिपिटेशन जास्त आहे. चेक करा. थर्ड विल बी इम्पॉर्टंट कन्सेप्च्युअली. थर्ड विल बी इम्पॉर्टंट कन्सेप्च्युअली. जर समजलं तर थर्ड एवढा अवघड नाही आहे. सॉल्व एक्झाम्पल सांगताय. पेज नंबर 173 वरती थर्ड आहे, फोर्थ गायब आहे, फिफ्थ आहे. फिफ्थ मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज फॉलो करायची आहे. ए बी ए क्रॉस बी. फिफ्थ सोडून द्या. क्रॉस प्रोडक्ट, परत क्रॉस प्रोडक्ट आहे, डबल क्रॉस प्रोडक्ट, ट्रिपल क्रॉस प्रोडक्ट. एरिया ऑफ ट्रायंगल विचारलाय, वर्टायसेस गिवन आहे. सिक्स्थ नाही केलं तरी चालेल. सिक्स्थ वन जस्ट क्रॉस प्रोडक्ट आहेत सगळे. सिक्स ला समजून घ्या, साइड काढावी लागते आणि नंतर क्रॉस प्रोडक्ट. साइड काढून नंतर क्रॉस प्रोडक्ट. सेवंथ मध्ये फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम. पेज नंबर 174 वर फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम विथ द वर्टायसेस. पॅरलोग्राम डिफाइंड बाय द KLMN. KL आणि KN काढलाय. ऍडजसंट साइड्स फॉर्मेशन तयार करून त्याचा 7, 8, 9, 10 परत मध्ये कोलिनियर इंडिकेट करायचं. क्रॉस प्रोडक्ट इज 0. कोलिनियर मध्ये क्रॉस प्रोडक्ट 0. 13 डबल झाला. 13, 14 च्या ऐवजी 13 नाव दिलं. 15. ओके, क्वेश्चन नंबर 12 पर्यंत कम्प्लीट करायचं. 6, 7, 6 to 12. 12 पर्यंत. 12 च्या पुढे जाऊन 12 च्या पुढे 13, 14, 15 डिफरंट आहेत. 13, 14 डिफरंट आहेत. दिस इज द सॉल्व एक्झाम्पल. असाइनमेंट नंबर 3 मध्ये घ्या. सॉल्व एक्झाम्पल ऑब्झर्व करायचे, व्यवस्थित लिहायचे. ऑब्झर्व करून लिहायचंय. तसंही क्रॉस प्रोडक्ट इझी आहे, फारसा अवघड नाही. हायर क्वेश्चन्स आहेत ते कधीही विचारले गेलेले नाहीये. दॅट विल बी द कन्सेप्ट म्हणून येतात फक्त CET आणि JEE. त्याच्यासाठी इथं भरणा केलं त्यांनी. तसं तुम्हाला बोर्डला फक्त कळायला पाहिजे की क्रॉस प्रोडक्ट, डॉट आणि क्रॉस प्रोडक्टचं कॉम्बिनेशन तुम्हाला आलं पाहिजे. डॉट आणि क्रॉसचं कॉम्बिनेशन तुम्हाला आलं पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके, कोणाला काही विचारायचं? येस, सिंगल रोड ब्रांच वरती आहे. आफ्टर 2 o'clock आय विल बी फ्री, बट आफ्टर 2 o'clock. So this full week physics chemistry's काय? आशुतोष काय विचारायचं? वेक्टर घेऊन या. तुमचं काय डाऊट आहे क्लिअर करून देईल. आफ्टर 2 o'clock सिंगल रोड ब्रांच, KK मार्केट ब्रांच. ट्यूजडे वेनसडे 2 दिवस. ट्यूजडे वेनसडे 2 दिवस. इंटिग्रेशन वेळ आहे. इंटिग्रेशनला टाइम आहे. वेक्टर पूर्ण कंप्लीट करणार. M1 फिनिश करू आपण पहिले, नंतर M2 कडे जाऊ. एकदाच M2 हातात पकडायचं. कशाचे लेक्चर आशुतोष? सगळे तर लेक्चर चालूच आहेत ना. नरेंद्र कुमार सर हे बिहारचे होते, बिहार मध्ये गेले. मॅरेज
लग्न आहे त्यांचं. खुशीत येतो सर. Okay, thank you. Bye-bye. Take a break and enjoy the chemistry. Take a break and enjoy the chemistry.